श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारमध्ये एकत्रित जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी निर्माण केलेल्या या नारायणपूरमध्ये प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला भक्तांचा मेळा, भक्तांचा दरबार, या सगळ्या माध्यमातून प्रत्येकजण हा परमेश्वराच्या ओढीने, परमेश्वराच्या आत्मिक आनंदाच्या, समाधानाच्या ओढीने प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला नारायणपूरकडे येत असतो. आणि त्याचं समाधान ज्या वेळेस दत्तगुरूंच्या आणि अण्णांच्याकडे पाहिल्यानंतर जे आत्मिक समाधान होतं ते वेगळंच समाधान असतं. आणि ते समाधान मिळवण्यासाठी, तो आत्मिक आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकजण हा भुकेलेला आहे. आणि भुकेलेल्यासाठी परमेश्वर हा त्याची जी भूक आहे ती भूक भागवण्यासाठी अहोरात्र नारायणपूरमध्ये उभा आहे. आणि ज्याला जसं पाहिजे तसं देण्यासाठी परमेश्वर सद्गुरुराया उभे आहेत. परंतु आपण काय मागतोय, आपण काय घेतोय, यासाठी आपण सावधान असणं गरजेचं आहे. की आपण मागतोय खरं, परंतु मागण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने आपण काय मागतोय, जर आपण ते मागितलं तर त्याचा आपल्याला उपयोग होईल का, त्यापासून आपल्याला आपल्या जीवनाचा हेतू साध्य होईल का, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. कारण की प्रत्येकजण हा प्रपंचामध्ये गुंतून गेलेला आहे. आणि त्या प्रपंचामध्ये गुंतल्यामुळे त्या प्रपंचाला जे लागतंय तेच परमेश्वराकडे मागतो आणि तिथंच माणूस फसतो. चुकीचं मागितल्यामुळे त्याला हा सर्व त्रास भोगावा लागतो. आणि त्रास भोगल्यामुळे नारायणपूरला येऊन सुद्धा काही उपयोग होत नाही. म्हणून समजून घ्यायचं की आपण परमेश्वराकडे मागायचंय काय. परमेश्वराकडे आपण एकच मागायचंय, हे परमेश्वरा, हे भगवंता, हे दत्तगुरुराया, हे सद्गुरुराया, तुम्ही आम्हाला हा मानवाचा हा अमोल जन्म दिलेला आहे,
अगाध जन्म दिलेला आहे. 84 लक्ष योनीनंतर तुम्ही आम्हाला हा जन्म दिलेला आहे. त्या जन्माचं सार्थक व्हावं, त्या जन्माचं कल्याण व्हावं, यासाठी परमेश्वरा आम्ही तुमच्या दरबारामध्ये आलोय. तर आमच्याकडून तुमची भक्ती व्हावी, आमच्याकडून तुमची सेवा व्हावी, हेच आपण मागणं मागायचंय. आणि हे मागणं जर आपण मागितलं, हे परमेश्वराला आपण जर दान मागितलं, तर ते दान परमेश्वर आपल्याला भरभरून देईल. त्याच्यामध्ये कमतरता पडणार नाही. परंतु आपण नेमकं मागतो उलटं. आपण काय मागतो? आपण मागतो नारायणपूरला आल्यानंतर, हे परमेश्वरा, हे भगवंता, मला प्रपंच चालवायचं, तर प्रपंच चालवण्यासाठी मला पैसा हवाय. पैशाच्या माध्यमातून मी सुखसोयी घेईल आणि सुखसोयी घेतल्यानंतर मी तुझं भजन करीन. हा झाला व्यवहार. हा काय झाला? परमेश्वराची व्यवहार झाला. आणि मग व्यवहार झाल्यानंतर मग जर आपण परमेश्वराकडे जर व्यवहाराने पाहत असेल, तर तो सुद्धा व्यवहारानेच पाहणार. तू किती नामस्मरण केले, तुला तेवढंच पैसे मी देणार. तू जेवढं नामस्मरण करशील तेवढंच मी तुला पैसे देईल, तेवढंच तुला प्रपंचासाठी लागणाऱ्या, उपभोगासाठी लागणाऱ्या मी तुला वस्तू देईल. मग आपल्याला व्यवहार करायचा का आपल्याला भक्ती करायची? ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने समजून घ्याव्या. आणि जर समजून घेतल्या, जर जाणून घेतल्या, तरच त्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे. आणि आनंद मिळाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळतील, परंतु आपण त्या पद्धतीने परमेश्वराशी एकरूप होणे गरजेचं आहे. जर आपण कारणापुरतं जर आपण परमेश्वराची सेवा केली, प्रपंचामध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी जर आपण परमेश्वर सेवा केली, तर तो परमेश्वर आपल्याला काही देणार नाही. परमेश्वर असाच आपल्याला रडवेल, असाच आपल्याला दुःख देईल. परंतु त्या पलीकडे जाऊन जर आपण परमेश्वराला मागितलं, हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही आम्हाला द्या, नाही तर देऊ नका, पण आम्ही तुमची सेवा केल्याशिवाय सोडणार नाही. हे ज्यावेळेस आपण परमेश्वराला ठामपणाने सांगू, त्यावेळेस परमेश्वराच्या ज्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, ते समाधान आहे, त्या समाधानातूनच तुमच्या प्रपंचाचं, तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला काय मागायचं परमेश्वराला, हे सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. समजावून घेऊन आपण त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये वागलं पाहिजे. की आपण नारायणपूरला येतोय, दर गुरुवारी नारायणपूरला येतोय, या सगळ्या गोष्टी यात्रा सहन करून येतोय, यातना सहन करून येतोय, पैसे असतात नसतात, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या विचार करून एखाद्याकडून उसने पैसे घेतोय, पण नारायणपूरला येतोय. काहींच्याकडे भरपूर पैसा आहे, पण नारायणपूरला यायला वेळ नाही. असा हा फरक आहे. मग परमेश्वराने आपल्याला जे ठेवलंय, ज्या परिस्थितीमध्ये ठेवलंय, त्या परिस्थितीमधून आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचायचं आहे. मग दोन्हीकडून आपल्याला परमेश्वराने अडकून ठेवलेलं आहे. काय? दोन्ही बाजूने आपल्याला परमेश्वराने अडकून ठेवलंय. गरीब आहे त्याला नारायणपूरला यायला पैसा नाही, आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैशामुळे नारायणपूरला यायला वेळ नाही. आणि जो मधला आहे तो जाऊ का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ, अशी अवस्था प्रत्येकाची झालेली आहे. या सगळ्या अवस्थेतून मात करून आपल्याला तिथपर्यंत यायचंय. आणि ज्यावेळेस आपण येऊ, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण नारायणपूरला आल्याचं सार्थक होणार आहे. खऱ्या अर्थाने आपण परमेश्वरापर्यंत आल्याचं सार्थक होणार आहे. कारण की ही सगळी असते ती परीक्षा असते. ज्याला दिलंय आणि ज्याला नाही दिलं आणि ज्याला मध्ये ठेवलंय, ह्या तीनही अवस्थेमध्ये परमेश्वर आपल्याकडे परीक्षा घेत असतो. आणि त्या परीक्षेला आपल्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आहे. म्हणून हे मार्गदर्शन, हे बहुमूल्य ज्ञान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आणि अण्णांच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. नारायणपूरला येणारा प्रत्येक भाविक हा अण्णांच्या माध्यमातून, अण्णांच्या या सगळ्या गोष्टींच्या, अण्णांच्या विचाराच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी, दत्त महाराजांच्यापर्यंत पोचण्यासाठी सज्ज झालेला आहे, सुसज्ज झालेला आहे.
जर अण्णा आपल्यामध्ये आले नसते, आपल्याला जर मार्गदर्शन केलं नसतं, तर आपण या ठिकाणी आलो नसतो आणि आपल्या जन्माचं हित, आपल्या जन्माचं कर्तव्य, आपल्या जन्म कशासाठी आलो आहे याचं ज्ञानच आपल्याला झालं नसतं. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं महात्म्य, गुरूंचं महात्म्य हे किती थोर आहे, हे किती थोर आहे, या अण्णांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजून येत असतं. अण्णांच्या विचाराकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजून येत असतं की आपल्याला सद्गुरूंनी जे अगाध असं ज्ञान दिलेलं आहे, त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला या जीवनाचं रहस्य समजलेलं आहे. या माणसाचा जन्म जन्मल्यापासून मरेपर्यंत कशा पद्धतीने जगायचं आणि जगून आपल्याला करायचंय काय, हे सगळं ज्ञान अण्णांनी आपल्याला माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान आपल्याला चालता बोलता दिलेलं आहे. चालता बोलता ज्ञान दिलं आहे म्हणूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजत आहेत आणि समजल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मार्ग निघतो आणि मार्ग निघल्यामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपण सज्ज आहोत. जो राजमार्ग भक्ती आपल्याला जो राजमार्ग आपण दाखवून दिलेला आहे, त्या राजमार्गावर आपण चालत राहतोय आणि चालल्यामुळे हळूहळू का होईना आपण एक दिवस आपल्या ध्येयापर्यंत पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. आणि जे ध्येय काय आहे, ध्येय नेमकं काय आहे, तर ध्येय आपल्या जन्माचा उद्धार करून घेणं हे मूळ उद्देश आहे. या माणसाच्या जन्माचं तेच ध्येय आहे, ना की प्रपंच करणे हा ध्येय, हे उद्देश आहे. प्रपंच हा जन्माचा उद्देश नाही, जन्माचं ध्येय प्रपंच नाही. त्या पलीकडे आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठीच हा परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे. आणि मी एकट्याला जगता येऊ नये म्हणून हे बाकीच्या सगळ्या गोष्टी मागं लावून दिलेल्या आहेत आणि त्या मागं लावून दिल्यामुळे आपणच त्याच्यामध्ये अडकून पडलोय. जसं कोळं आपली घरटं करत असतो, ते कातीनं आपलं घरटं करत असताना विंतामध्ये अडकून पडतं आणि त्याचा जीव ते गमावून टाकतं. त्याच पद्धतीने हे सगळेजण प्रपंचामध्ये अडकलेले सर्वजण आहेत, त्यांची सुद्धा तीच अवस्था झालेली आहे. ते स्वतःभोवती ते घरटं विणते आणि त्यापासून बाहेर पडायला त्याला मार्ग नाही. म्हणून बाहेर पडण्यासाठी जर आपल्याला मार्ग शोधायचा असेल तर आपल्याला परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची अखंड ही सेवा केलीच पाहिजे. जर ती सेवा केली तरच आपण त्यातून बाहेर पडून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेणार आहोत. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सूक्ष्मपणाने समजून घेऊन, जाणून घेऊन जर आपण त्यामध्ये उतरलो तरच आपल्याला आपल्या जीवनाचं उद्देश समजणार आहे, आपल्या जीवनाचा अर्थ समजणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या, जाणून घेतल्या तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. म्हणून आपल्याला काय करायचंय तर परमेश्वराची भक्ती करायची. मग त्या परमेश्वराची भक्ती करण्यासाठी इतकी सहज सोपी आहे का ती परमेश्वराची भक्ती? त्यामध्ये सुद्धा अडचणी आहेत, त्यामध्ये सुद्धा अडथळे आहेत. मग ते अडथळे कशाचे आहेत तर ते अडथळे आहेत अहंकाराचे आहेत. ते अडथळ्याचे अहंकार आहेत, विषय माया मोहाचे अडथळे आहेत. हे सगळे अडथळे परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी यामध्ये अडचणी करतात. मग त्या अडचणींना आपल्याला जर बाजूला सारायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? जर या अडथळ्यांना जर बाजूला सारायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्यांच्याशी एकरूप व्हावं लागेल. कोणाशी एकरूप व्हावं लागेल? विषय माया मोहाशी एकरूप व्हावं लागेल. नाही मग काय? तर या सगळ्या गोष्टी दिसायला एवढ्या सोप्या असतात, परंतु आपण बसलोय, ऐकलोय, आरती करतोय तिथपर्यंतच ठीक आहे. परंतु ह्या सगळ्या बाहेर, या परिसराच्या एकदा बाहेर गेलो की हे सगळं आपण विसरून जातोय आणि आपण परत त्याच्यामध्ये गुंतून जातोय. आणि गुंतल्यामुळे आपल्याला हा सगळा त्रास, हा वैताग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोसाव्या लागतात, आपल्याला भोगाव्या लागतात. मग काय करावं लागेल? त्या पलीकडे आपल्याला जायचं असेल तर, त्या पलीकडे आपल्याला जायचं जर असेल तर आपल्या जे काही नित्यक्रम आहे, जे काही तुमचं काम आहे, जे काही तुमचा नित्यक्रम आहे, त्याला दत्त महाराज समजून जर केलं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा अडथळा येणार नाही. जे काही तुमचं नित्याचं काम जे आहे, जे नित्याचं तुमचा क्रम आहे, त्या क्रमामध्येच तुम्हाला दत्त महाराजांना शोधायचंय, त्या क्रमामध्येच तुम्हाला अण्णांना शोधायचंय. आणि ज्या वेळेस तुम्ही त्यामध्ये शोधताल त्यावेळेस
तुम्ही त्यांच्याशी एकरूप होताल, तुम्ही अण्णांशी एकरूप होताल, तुम्ही दत्त महाराजांशी एकरूप होताल. जे काम करताय, जे काही काम असेल, एखादा झाडून घेत असेल, एखादा मोलमजुरी करत असेल, एखाद्या कंपनीमध्ये साहेब असतील, प्रत्येकाने परमेश्वराने काम दिलेलं आहे. त्या कामालाच आपण जर परमेश्वर समजलं तर आपली त्यांची सेवा झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आपण आपल्या कामाला परमेश्वर समजलं पाहिजे. मग ते काम कुठल्याही प्रकारचं असो, चांगलं असो वाईट असो. वाईट हे मुळात नसतंच, वाईट ही कुठली गोष्टीच नसतं, फक्त आपण त्या विचाराने पाहिल्यामुळे आपण त्याला वाईट समजत असतो. कुठलीही गोष्ट वाईट नसते, कुठलीही गोष्ट खराब नसते. आपण फक्त तिला त्या दृष्टीने आपण पाहतो, त्या बाजूने आपण पाहतो, त्याच्यामुळं आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. म्हणून आपण समजून घ्यायचे की काम हाच परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची आपल्याला सेवा करायची. म्हणून काम करता करता परमेश्वराचं नामस्मरण करा, सेवा करता करता परमेश्वराचं नामस्मरण करा, झाडू घेता घेता परमेश्वराचं नामस्मरण करा. आमच्या ताई लोक असतील, स्वयंपाक करता करता परमेश्वराचं नामस्मरण करा. जर तुम्ही स्वयंपाक करता करता परमेश्वराचं नामस्मरण केलं तर तेच त्या स्वयंपाकामध्ये उतरणार आहे आणि ते अन्नामध्ये उतरल्यानंतर तेच आपल्यामध्ये जाणार आहे आणि त्या माध्यमातून आपले विकार बरे होणार आहेत. म्हणून ताई लोकांचा सुद्धा महत्त्वाची जबाबदारी आहे की परमेश्वराचं नामस्मरण, हे परमेश्वराचं नामस्मरण हे अखंड तुम्ही जर केलं तर तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडत जाणार आहेत. परमेश्वराचं नामस्मरण हे चालता बोलता आपल्या श्वासामधून आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण हे घडलं पाहिजे. परमेश्वराचं नामस्मरण ठराविकच वेळेला करावं असं नाही. परमेश्वराचं नामस्मरण हे अखंड चालत राहिलं पाहिजे. आपल्या श्वासावर परमेश्वराचं नामस्मरण चाललं पाहिजे. परमेश्वराची भक्ती ही अखंड असली पाहिजे. म्हणून त्याला वेगळं असं काही करण्याची गरज नाही. जे काही तुम्ही करत असताल, जे काही तुम्ही काम करत असाल, ते कामामध्येच आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण करता करता जर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर एक आनंद तयार होईल, एक ऊर्जा तयार होईल. बाकीचे नकारात्मक आपले विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत आणि नकारात्मक विचार येणार नाहीत म्हटल्यावर नकारात्मक गोष्टी आपल्याकडून होणारच नाहीत, चुकीच्या कुठल्या गोष्टी होणारच नाहीत. म्हणून जर आपल्याला चांगल्या गोष्टी जर घडायच्या असतील तर सतत आपल्याला चांगल्या विचारांशी जोडलं गेलं पाहिजे, चांगल्या संगतीशी आपल्याला जोडलं गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण चांगल्या संगतीत राहू, चांगल्या विचारात राहू, चांगल्या वातावरणामध्ये राहू, त्यावेळेस आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन होऊन आपल्यामध्ये चांगले विचार येऊन परमेश्वराचं अखंड नामस्मरण होऊन आपण आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टापर्यंत पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला सरळ आणि साधा सोपा अर्थ आहे. सरळ आणि साधा सोपा अर्थ आहे, परंतु आपण नेमकं त्या गोष्टीपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे अडचण येत असते. म्हणून हळूहळू आपण त्या पलीकडे जायला सुरुवात करा. परमेश्वराचं नामस्मरण करत राहा, चांगल्या गोष्टींचा विचार करत राहा, म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये आनंदाचा आनंद तयार होईल. आणि आनंदाचा आनंद तयार झाल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या लक्षात येतील आणि परमेश्वराने आपल्याला हा जो आगाध जन्म दिलेला आहे त्याचं सुद्धा आपल्याला जाण आणि भान राहून आपण अखंड त्या परमेश्वराच्या नामाशी एकरूप होऊन राहू, यामध्ये शंका नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्या कामालाच आपण परमेश्वर मानायचं आहे. आणि काम करता करता आपण आपल्या परमेश्वराचे अखंड नामस्मरण करा. जे काही तुम्हाला आवडेल ते परमेश्वराचं नामस्मरण करा. जरी नामस्मरण वेगळं असलं तरी तत्व हे एकच आहे, परमेश्वर एकच आहे. विभिन्न नावांनी जरी परमेश्वर असला तरी हा परमेश्वर एकच असतो, फक्त आपण त्याला वेगवेगळी नावं दिलेली असतात. मग ज्याला जसं आवडेल तसं त्याने नामस्मरण करावं, पण नामस्मरणामध्ये अखंड राहावं, परमेश्वराच्या भक्तीमध्ये अखंड राहावं. आणि अखंड राहिल्यानंतर आपल्याला एक दिवस परमेश्वराकडे जायचंच आहे. मग जात असताना समाधानाने आनंदाने जर गेला तर परमेश्वर तो सुद्धा आपल्या जवळ आपल्याला घेतल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि ह्या पितृपक्षाचा कालावधी चालू आहे. पितृपक्षामध्ये ज्यांचे नातेवाईक असतील, वडील असतील, आजोबा असतील, अजून कोण असेल ते सर्व पूर्वजांना या 15 दिवसामध्ये आपण नैवेद्य दाखवायचं असं त्यांना 15 दिवसामध्ये ते जे काही आपले पूर्वज असतील ते 15 दिवसामध्ये या पितृपक्षामध्ये येत असतात. आणि प्रत्येकाने जर आपण व्यवस्थितपणाने जर त्यांना नैवेद्य दाखवलं, जर आपण योग्य पद्धतीने त्यांचं जर पूजन केलं तर ते पितृ वर्षभर तृप्त होऊन मला
आशीर्वाद दिल्याशिवाय कदापि राहत नसतात. म्हणून जे काही पितृचं कार्य असेल, जे काही पितृचं कार्य असेल ते सर्वांनी मनोभावे करायचं. कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता, कुठल्याही प्रकारचा आळस न करता आपण जर मनापासून या पितृपक्षामध्ये जर पितरांची मनोभावे जर पूजन केलं, मनोभावे तर्पण केलं, अर्पण केलं, जर सगळ्या गोष्टी जर केल्या तर खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी आपण माणसाच्या जन्माल्याचं सार्थक होणार आहे. ते पितृ संपल्यानंतर सोमवारी नवरात्र चालू होतंय. प्रत्येकाच्या गावामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये या 9 दिवसामध्ये आपण जे घट बसवते त्या घटाच्या माध्यमातून आपण त्या माध्यमातून सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण करत असतो. जे गावागावामध्ये जे ग्रामदैवत असतं त्या ग्रामदैवताला आपण जाऊन त्या ठिकाणी जागर करत असतो, त्यांची भक्ती करत असतो. या सगळ्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं की हे जे सणवार आहे, जे चालत आलेले रीती परंपरा आहे, ज्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या जे चालत आलेले आहेत ते सगळ्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपली येणारी पुढची पिढी करणार आहे. आणि जर आपणच टाळाटाळ केली तर या सगळ्या गोष्टी लोप पावतील. आणि लोप पावल्यानंतर जगायचं कशासाठी हेच मुळात समजणार नाही. कारण की प्रत्येकजण जर जगतोय तो पैशासाठी जगतोय. आणि पैशामध्ये खरा आनंद आहे का तो प्रत्येकाने प्रत्येकाला विचारावा. पैशामध्ये जर आनंद असता तर परमेश्वराने या सगळ्या गोष्टी मागे लावल्याच नसत्या. म्हणून जर आपण पैशामध्ये जर आनंद शोधत असाल तर ते सगळं व्यर्थ आहे. पैशामध्ये मुळात आनंदच नाही. आनंद हा समाधान, समोरच्या आनंद देण्यामध्ये समाधान आहे, समोरच्या चेहऱ्यावर सुख बघण्यामध्ये समाधान आहे, समोरच्याला मदत करण्यामध्ये समाधान आहे आणि त्यामध्ये आनंद आहे. आणि तो आनंद शोधण्यासाठी आपण नारायणपूरला येत असतो आणि आनंदाचा आनंद तयार करून घेत असतो. मग आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष परमानंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराजांनी अण्णा महाराज आहेत. हे आपल्याला अण्णांनी सांगितलेलं आहे. त्या माध्यमातून अण्णांनी आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी निर्माण करून दिलेल्या आहेत. मग 4 धाम आपल्यासाठी निर्माण केलेले आहेत. मध्य प्रदेशला केले, कन्याकुमारीला केले, कलकत्ता केले, उत्तराखंडला केले. ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्यात त्या जनजागृतीसाठी केलेल्या आहेत. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपल्याला जो मार्ग दाखवलेला त्या मार्गाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावं, एकत्रित येऊन परमेश्वराची एकत्रित येऊन सेवा करावी, परमेश्वराचं भजन करावं, परमेश्वराची आरती करावी, परमेश्वराचं गुणगान गावं. परमेश्वराचं गुणगान गायल्यानंतरच आपल्याला परमेश्वर हसतमुखाने आशीर्वाद देत असतात आणि तथास्तव प्रत्येका जीवनाचं कल्याण करत असतात. म्हणून हे स्तुती हे परमेश्वराचं नामस्मरण या माध्यमातूनच आपल्याला सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून हे जे दत्तधाम उभे केलेले आहेत त्याच कारणासाठी की प्रत्येकाला त्याच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी या माध्यमातून दत्तधाम उभे करून परमेश्वराची भक्ती करण्यासाठी अण्णांनी हे राजमार्ग खुला करून दिलेला आहे. प्रत्येकाने त्या राजमार्गावर चालून प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असातला यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून पितृपक्षाला सर्व पित्रे अमावस्या रविवारी आहे. मग ज्यांचे कोणाचे पित्र राहिले असतील त्यांनी खीर चपातीचा नैवेद्य दाखवायचा. सगळ्या ज्या गोष्टी लागतात थोडं का होईना पण करा, नैवेद्य दाखवा म्हणजे तुमचे पित्र तृप्त होतील. आणि येणारी घटस्थापना ज्या देवीचा नवरात्र उत्सव असतो त्या नवरात्र उत्सवसुद्धा त्याची तयारीसुद्धा मनोभावे करा, समाधानाने करा. म्हणजे तुम्हाला सर्वांना त्याचा आनंदाचा आनंद मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असातला यातनं महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यांनी समजून घ्या, त्या पद्धतीने आपली वाटचाल करा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता भजनासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. 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 त्रेय अनुसय सुता. त्रेय अनुसय सुता. त्रेय अनुसय सुता. त्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता.
अत्रे अनुसये सुता अत्रे अनुसये सुता अत्रे अनुसये सुता अत्रे अनुसये सुता जय जय गुरुदेव दत्तात्रे 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 अनुसये सुता आजच्या ज्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे त्या आजच्या गुरुवारचं अन्नदान कैलासवासी जयश्री बालाजी हजेरी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातेवाईकांनी अन्नदान केले आणि दुसरं अन्नदान कैलासवासी मालती शशिकांत तळेकर यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत रामचंद्र तळेकर राहणार धनकवडी पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी दिवस टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा. ठेवा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. या तळेकर या. दोनही गुरुबंधूंचे हे सुद्धा हजेरी सुद्धा गुरुबंधू आहेत आणि तळेकर सुद्धा गुरुबंधू यांची चौथी पिढी आहे तळेकरांची. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तिसरी पिढी श्रीपाद वल्लभ श्री आजी होय. हा हा म्हणजे त्यांची आजी सुरुवातीला नारायणपूरला येत होती तळेकरांच्या आजीनंतर त्यांची आई येऊ लागल्या भोरचे आहेत ते डाळ आणि त्यानंतर मग त्यांचा मुलगा आणि मग त्यांचा मुलगा म्हणजे चौथी पिढी नारायणपूरला एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. घ्या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तळेकरांची हजेरींची सगळ्यांची सेवा मनापासून आहे. म्हणून आजच्या अन्नदात्यांना पुन्हा एकदा मनापासून टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायच्यात. पुढील जी पौर्णिमा आहे ती अश्विन पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा. त्याचा वार आहे सोमवार आणि त्याची तारीख आहे 6/10/2025 वार सोमवार. या दिवशी आपली कोजागिरी पौर्णिमा आहे याची सर्वांनी नोंद घ्या आणि त्याप्रमाणे जे पौर्णिमेला येतात त्यांना सुद्धा सांगा आणि जे नसतील आले त्यांना सुद्धा सांगा. त्या पद्धतीने आपली पौर्णिमा याची सगळे नोंद घ्या. तर सर्वांनी भजन मनापासून करायचं आहे. भजनासाठी आणि भोजनासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून आपण जर भोजन करण्याआधी जर भजन केलं तर भरपूर प्रसाद मिळाल्याशिवाय का तर राहणार नाही. म्हणून भजन महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं नामस्मरणानेच आपली भूक भागली पाहिजे, परमेश्वराच्या चिंतनानेच आपली भूक भागली पाहिजे. म्हणून आपण परमेश्वराचं नामस्मरण मनापासून करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला गोपाला
गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला भजनाचा आवाज येत नाही अजून पण मनापासून जर परमेश्वराला हाक मारले तर ते आवाज परमेश्वराला पोचणार आहे. म्हणून आपल्याला अंतःकरणातून आवाज द्यायचा. अंतःकरणातून परमेश्वराला जर हाक मारली तरच तो आवाज पोचणार आहे. वरच्या मानाने जर मानला तर तो आवाज आपल्यालाच ऐकू येणार नाही. म्हणून अंतःकरणातून आवाज काढा. राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद हरे हरे गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल
गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे छान. सर्वांनी मनापासून म्हटलं. आता आनंदचं भजन सुद्धा मनापासून म्हणा, म्हणजे तुम्हाला त्यातून आनंद तयार होईल, तुम्हाला एक त्यातून समाधान, एक ऊर्जा तयार होईल आणि त्या ऊर्जेतूनच आपल्याला हे 7 दिवस ऊर्जा टिकत असते आणि त्या ऊर्जेतूनच आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश समजून घ्यायचे. म्हणून नामस्मरण, परमेश्वराची भक्ती अखंड आपण सांगतोय, वारंवार सांगतोय. त्याचं कारण तेच आहे की माणूस चांगल्या गोष्टी लगेच विसरतो आणि वाईट गोष्टी मात्र लगेच समोर येतात. म्हणून वारंवार या गोष्टी सांगाव्या लागतात. चुकीचं काय करायला सांगायचं असेल त्याला सांगावं लागत नाही, तो मनानेच करत असतो. पण चांगल्या गोष्टी करण्यासाठी सतत त्याला सांगावं लागतं, सतत त्याच्यावर आघात करावे लागतात. त्यावेळेस त्याला कुठंतरी समजत असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची भक्ती, चांगले विचार, चांगले आचार, या सगळ्या गोष्टी वारंवार सांगाव्या लागतात आणि त्या माणसालाच सांगाव्या लागतात. जनावराला सांगावं लागत नाही. कुणाला सांगावं लागतं? माणसाला. म्हणून माणूस हा किती हुशार आहे की एकदा सांगितल्यावर तो पक्क डोक्यात ठेवतो. काय डोक्यात ठेवतो समजून घ्या आणि त्याप्रमाणे चला. नारायण नारायण श्री गुरु नारायण नारायण.